श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मान्यवरांना इथे आमंत्रित करत असतो आणि त्यायोगे वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती त्यांच्याकडनं जाणून घेत असतो. अशाच नवनवीन माहितींचा खजिना घेऊन येणारं एकमेव चॅनल म्हणजे अर्थातच रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आज पुन्हा एकदा असाच एक आगळा विषय घेऊन मी देविका सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आपण बोलणार आहोत जागतिक करिअर संधी, AI आणि बरंच काही. याबरोबरच AI बद्दल असलेले समज गैरसमज, त्यातून निर्माण होणारे धोके, तसंच त्याच्याबद्दल एकंदरच संपूर्णपणे माहिती देण्यासाठी आपले इथे उपस्थित आहेत सुप्रसिद्ध डॉक्टर दीपक शिकारपूर सर. सरांबद्दल मी सुरुवातीला आपल्याला थोडी माहिती देते. मंडळी, शिकारपूर सरांबद्दल बोलायचं झालं तर अतिशय मोठं नाव आहे. त्यांचं प्रोफाईल जर आपण बघायला गेलो तर ते अत्यंत मोठं आहे. त्याच्यामुळे थोडक्यात मी त्यांच्याबद्दल आपली ओळख करून देते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं एक अग्रणी म्हणून डॉक्टर दीपक शिकारपूर हे राष्ट्रीय स्तरावरती ओळखले जातात. सध्या ते कायनेटिक कम्युनिकेशन्स आणि बेलराईज उद्योग समूहाचे संचालक आहेत. मराठा चेंबरच्या नियामक मंडळावर त्यांची 2024 ते 26 या कालावधीसाठी निवड झालेली आहे. आपल्या व्यावसायिक कामकाजासाठी त्यांनी आतापर्यंत 40 देशांना भेट दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि बहुमान त्यांना प्राप्त झालेले आहेत. अनेक वृत्तपत्रात येणारे लेख, 63 पुस्तकं, अभ्यासपूर्ण व्याख्यानं, समुपदेशन या मार्गानं ते आजची युवा पिढी उद्यासाठी सक्षम आणि कौशल्यपूर्ण घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. दृष्टीहीन विद्यार्थ्यांना सुद्धा संगणक साक्षर करण्यासाठी त्यांची अनेक पुस्तकं ब्रेल लिपीमध्ये रूपांतरित करण्यात आलेली आहे, ज्यांचा वापर राज्यातले अनेक दृष्टीहीन विद्यार्थी नियमितपणे करत असतात. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रातर्फे डॉक्टर शिकारपूर 23 एप्रिल 2024 रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातली युवा पिढी कौशल्यपूर्ण आणि सक्षम होण्यासाठी ते अनेक उपक्रम राबवत असतात. ते श्रोतेहो, असे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले अग्रणी सुप्रसिद्ध डॉक्टर दीपक शिकारपूर सर आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. सर, मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. सर, जसा विषय मी सुरुवातीला श्रोत्यांना सांगितला की अतिशय महत्त्वाचा विषय की करिअरची संधी. करिअर म्हटलं की मुळात पालकांबरोबरच पाल्यांनाही फार मोठं टेन्शन असतं. आजकाल करिअरचे इतके पर्याय उपलब्ध झालेले आहेत की कुठलं क्षेत्र निवडावं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं वाटचाल करावी हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे. त्यातही नवनवीन रोज काही गोष्टींची भर पडते आणि त्यातच सध्या अगदी प्रॉमिनंट असलेलं नाव म्हणजे AI, अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण ह्याच विषयावरती चर्चा करणार आहोत. सुरुवातीला मला आपल्याला हाच प्रश्न विचारायचा आहे की AI म्हणजे नेमकं काय आणि भारतात याची एंट्री साधारणपणे कशी झालेली आहे? तर मी गेले जवळजवळ 40 वर्ष संगणक क्षेत्रात आहे. मी पहिला प्रोग्राम ऑगस्ट 1985 साली लिहिला. म्हणजे साधारण 40 वर्ष होती. तर मी ज्या काळात कोबोल प्रोग्रामिंग केलं त्या काळात मेनफ्रेम कॉम्प्युटर म्हणजे मोठे होते. आपण ज्या रूम मध्ये बसलो त्याच्या 10 पट कॉम्प्युटर होते आणि त्याच्यावर आम्ही प्रोग्रामिंग शिकलो. त्या काळात सुद्धा कॉम्प्युटरकडून माणसाचं काम करून घ्यायचे प्रयत्न सुरू होते. म्हणजे निर्णय क्षमता जी मानवी मेंदूमध्ये असते. म्हणजे पूर्वी कसं होतं की लोकांचं म्हणणं होतं की गार्बेज इन गार्बेज आउट, म्हणजे संगणकाने फक्त कॅल्क्युलेशन आणि असं करायचं आणि रिपोर्ट्स द्यायचे आणि मग मानव निर्णय घेईल, अशा पद्धतीनं ते सुरू व्हायचं. मग ते कॉम्प्युटर प्रोग्रामरने सुरुवात केली की असं का, आम्ही निर्णय पण घेऊ शकतो. म्हणजे ते काम मानवाकडनं हळूहळू कमी करून घ्यायचं. हे प्रयत्न 40 वर्षापासून सुरू आहे. मग त्याला वेग कधी आला की जेव्हा इंटरनेटचं आगमन झालं. साधारण 95 नंतर इंटरनेटचं आगमन, मग मोबाईल फोन आले आणि मग माहितीचा विस्तार खूप मोठा होत गेला. म्हणजे डिजिटल डेटा नावाची जी संकल्पना आहे ती विशेषतः सोशल मीडिया आणि स्मार्टफोन या गोष्टींमुळं खूप मोठ्या प्रमाणावर माहिती निर्माण व्हायला लागली. आणि 3-4 ज्या मोठ्या कंपन्या आहेत, म्हणजे विशेषतः फेसबुक घ्या किंवा गुगल घ्या, त्यांच्याकडे प्रत्येक व्यक्तीचा टेराबाईटचा डेटा उपलब्ध आहे. अच्छा, आता ही झाली माहिती. मग त्या माहितीचं पृथक्करण करून म्हणजे अनालिसिस करून त्यातनं आपल्याला हवं तो पॅटर्न शोधणं आणि मग त्याच्यावरनं तर्क बांधणं, म्हणजे हे साधारण ज्योतिषशास्त्रासारखं. बरोबर. म्हणजे आता तुम्ही एका प्रकारे वागता, मग त्याची सगळी माहिती डिजिटल डेटावर जर तुम्ही असाल तर ती ह्या लोकांना कळते. मग त्याच्यावरनं ते त्याचं पृथक्करण करतात, अंदाज बांधतात आणि आर्थिक दृष्ट्या ते विकतात सुद्धा. म्हणजे एआयचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की त्याचं फाउंडेशन हा डेटा अनालिटिक्सवर आहे. आणि मग त्याच्यात एक दुसरा भाग आहे जनरेटिव्ह एआय म्हणून. तर जनरेटिव्ह एआयचं काय, जसं नाव सांगतं की आपण डेटा जनरेट करायचा. म्हणजे तुमच्याकडे डेटा आला, मग त्याच्यावरनं तुम्ही जनरेट करायचं. याच्या साध्या गोष्टी म्हणजे कविता लिहिणं किंवा काव्य लिहिणं किंवा गाणे निर्माण करणं
चित्र काढणं, मग ह्याचं पुढचं प्रतिमा म्हणजे व्हिडिओज तयार करणं. अच्छा. म्हणजे कर्नाटकमधल्या एका स्टुडिओनी एकही हिरो हिरोईन न घेता एक 20 मिनिटाचं पूर्ण शॉर्ट फिल्म AI निर्मित केली. बर. आणि त्याचा खर्च त्यांना फक्त 5 लाख रुपये आला. अच्छा. म्हणजे जर त्यांनी ऍक्च्युअल आर्टिस्ट घेतले असते तर ते खूप महाग प्रकरण झालं असतं. तर AI निर्मित ह्या अनेक गोष्टी होऊ शकतात. मागच्या महिन्यात एक तुम्ही बघितलं गिबली आर्टचं फॅड आलं होतं बरोबर. की प्रत्येक माणूस त्या गिबली सारखा करायचा. ते ChatGPT-4 वर ते व्हायचं. बरोबर. तर ह्या जनरेटिव्ह AIचा बोलबाला आणि AIचा विषयी कुतूहल निर्माण झालं 2 वर्षापूर्वी, जेव्हा ChatGPT-4 हे ओपन AIने जे डेव्हलप केलेलं टूल आहे बर. ते लोकप्रिय झालं. आणि मग त्याला स्पर्धा म्हणून गुगलनी जेमिनी नावाचं आपलं टूल सादर केलं. तर सध्या जेमिनी आणि ChatGPT-4 ही अतिशय लोकप्रिय AI टूल्स आहेत. बर. आणि त्याचा वापर सर्वसामान्य माणूस अनेक प्रकारे करू शकतो. बर. म्हणजे पत्र लिहिण्यापासून, म्हणजे आता पूर्वी कसं असायचं, तर मी कॉर्पोरेटमध्ये काम केलंय, एक PA टाईप माणूस असायचा, मग त्याला आम्ही डिक्टेशन द्यायचो. बरोबर. मग तो शॉर्ट हँड मध्ये काहीतरी टाईप करायचा, मग ते ड्राफ्ट आपण एडिट करायचो आणि मग ते पत्र तयार व्हायचं. बरोबर. आता ही सगळी प्रक्रिया जनरेटिव्ह AI ने क्षणार्धात होते. अगदी खरंय. तुम्ही फक्त सांगायचं की टाईप लेटर, तुमचं जे काय असेल, सिक लीव्ह मला घ्यायची आहे तर पत्र टाईप कर, मग तो विचारतो की कुणाला लिहायला पाहिजे, असे साध्या प्रश्न, आणि पूर्ण पत्र तयार होतं. बरोबर आहे. आता हे अति सोपं झालं. पण कॉम्प्लिकेटेड गोष्टी ज्या बिझनेसमध्ये असतात, कॉर्पोरेटमध्ये, तिथं सुद्धा याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो. बर. आणि यामुळे हे तंत्रज्ञान अतिशय सर्वव्यापी आहे. सगळ्या लोकांना याचा उपयोग आहे आणि ह्या तंत्रज्ञानापासून तुम्ही लांब राहू शकत नाही. अगदीच. म्हणजे आपल्या सर्व प्रेक्षकांना मी इथं सांगू इच्छितो की तुम्ही करिअर करणं हा आपण नंतर बघू, पण सजग AI युजर व्हा, ज्याला आपण स्मार्ट युजर म्हणतो. बरोबर आहे. आणि तुमच्या स्वतःच्या कामकाजासाठी त्याचा वापर करा. फक्त ते करताना काही काळजी पण घेतली पाहिजे, कारण AIचं त्याच्या मर्यादा पण आहेत. एक त्याची मोठी मर्यादा म्हणजे AIला नॉन डिजिटल डेटा माहिती नाही. बर. म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्याकडे अशी काहीतरी माहिती असेल जी मागच्या शतकातली आहे, बर बर, आणि ती डिजिटाईज नाही झाली, ती कागदी स्वरूपात किंवा तुमच्या मेंदूमध्ये आहे फक्त. बरोबर. आता ही माहिती AIला कळणार नाही. त्यामुळं ती माहिती नसेल तर उपलब्ध डिजिटल माहितीच्या आधारे तो काहीतरी निष्कर्ष काढेल. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि मग मी गेले 3 वर्ष AI वापरतो आणि खूप प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं घेतो, कधी कधी मनोरंजन म्हणून. बर. किंवा आता मी साधा करतो किंवा एखाद्या व्यक्तीला मला भेटायचं असेल तर मी लगेच AIला विचारतो की या व्यक्तीविषयी मला माहिती सांग. म्हणजे मला बायोडाटा नाही, पण मी त्याला अजून काही विशिष्ट पद्धतीने सांगतो. तर हे त्याला प्रश्न विचारायचं एक शास्त्र आहे, त्याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. अच्छा. आणि हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सर्व विशेषतः विद्यार्थ्यांना शिकवायची गरज आहे. म्हणजे मग AIला कसं विचारायचं, कारण तुम्ही जर चुकीचा प्रश्न विचारला तर चुकीचं उत्तर येईल. बरोबर आहे. बरोबर. पण तर्कशुद्ध प्रश्न विचारला तर तर्कशुद्ध उत्तर येईल. तर हे जे शास्त्र आहे हे सर्वांनी शिकलं पाहिजे. नक्कीच. खूप छान. मला वाटतं पहिल्याच प्रश्नामध्ये आपण खूप सविस्तर ही माहिती दिली की AI म्हणजे काय आणि अगदी पूर्वीपासून ते आतापर्यंत हा प्रवास कसा घडत आलेला आहे. आणि हेही तुम्ही सांगितलं की करिअरच्या दृष्टीने याच्याकडे बघत असताना जे काही महत्त्वाचे पर्याय आहेत त्याच्याशी निगडीत ते सुद्धा प्रत्येकानं, सामान्य व्यक्तीनं शिकून घेतले पाहिजे. मला सर आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की म्हणजे AI मध्ये करिअर करायचं असेल तर मग कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना गेलं पाहिजे, म्हणजे कुठली शाखा निवडली पाहिजे किंवा त्याच्यात पुढे जर जायचं असेल तर कशा पद्धतीने कुठल्या संस्थांना अप्रोच झाला पाहिजे? आता परिस्थिती अशी आहे की शाळांमध्ये पण आता AI शिकवायची पुढच्या सेमिस्टरपासून सुरू होत आहे. बर. मी रिसेंटली IBM नावाच्या कंपनीचं बघितलं, त्यांनी 8वी पासून AIचा अभ्यासक्रम सुरू केलाय. बर. तर आता हे 8वी पासून करायचं का नाही हा पालकांचा प्रश्न आहे. आणि सुरुवातीला तुम्ही मुलांना सगळं बेसिक गोष्टी शिकवा. आणि AI मध्ये करिअर जर करायचं असेल, वापरकर्ते म्हणून कुणीही माणूस AI वापरू शकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही BA व्हा, BCom व्हा, कुठलंही क्वालिफिकेशन घ्या, बरोबर आहे, त्याच्यात तुम्ही AI वापरू शकता. म्हणजे जर तुम्ही बँकर असाल तर बँकेत वापरू शकता, तुम्ही जर आरोग्य क्षेत्रात असाल तर तिथं वापरू शकता. पण जर तुम्हाला तांत्रिक करिअर करायचं असेल तर तुम्हाला 10वी नंतर शास्त्र शाखेला प्रवेश घ्यायला लागेल आणि 12वी नंतर शक्यतो IT इंजिनियर व्हायला लागेल. अच्छा. मग त्याचे बरेच प्रकार आहेत. BCA आहे, BCS आहे, किंवा मला नाशिकची माहिती नाही पण पुण्यामधल्या अनेक विद्यापीठांनी BTech किंवा BE विथ AI असे 4 वर्षाचा कोर्स तयार केला. ते स्पेशलायझेशन आहे. अच्छा. त्याच्यामध्ये खूप गोष्टी शिकवल्या जातात, प्रोग्रॅमिंग, पायथॉन प्रोग्रॅमिंग, आणि मग AI टूल स्वतःच तुम्ही विकसित करू शकाल. म्हणजे जसं हे ChatGPT-4 आहे, तर तुम्ही स्वतः सुद्धा एक टूल विकसित करू शकाल तुमच्याकडे जर ते सगळं ज्ञान असेल तर. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की भारतामध्ये खूप जनरेटिव्ह AI टूल्स विकसित व्हायची गरज आहे. आणि विशेषतः आता काय होतं की ही जी परकीय टूल्स आहेत, अमेरिकन टूल्स, ते अमेरिकन डेटा वापरून करतात.
बर. आता उदाहरणार्थ अनेक लोक आरोग्याच्या तक्रारी यायला विचारतात बर. की माझं आता पोट दुखतंय, अमुक झालंय, काय झालं. आता तो जे अनालिसिस करतो तो त्याच्या उपलब्ध माहिती आधारे बरोबर आहे, करतो. बरोबर आहे. आणि तो डेटा त्यांच्याकडे समजा अमेरिकन हा. किंवा युरोपियन लोकांचा असेल हम्म. आणि भारतीय लोकांचा डेटाच नसेल हम्म. तर त्याचे निष्कर्ष चुकीचे दिसतात. बरोबर, तो त्याप्रमाणे उत्तर हा, काढेल. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की भारतीय उद्योगांनी भारतीय माहितीच्या आधारे भारतीय टूल्स विकसित करायची गरज आहे. हम्म. आणि ह्याच्यात अजून एक प्रश्न आहे तो भाषेचा. हा. कारण भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. बरोबर, आता जे सगळं मी तुम्हाला सांगतो ते इंग्रजीमध्ये आहे बरोबर. आणि त्याला मराठी पण समजतं, पण मराठीतले बारकावे त्याला समजत. हा. म्हणजे उदाहरणार्थ डोकं, मस्तक आणि टक्कुरं हे एकच आहे बरोबर. हे त्याला कळत नाही. हा. त्याला डोकं माहिती आहे, हम्म. पण माझं टक्कुरं लय दुखतं या, आता मी काय करू हे त्याला कळत. कारण ते एक विशिष्ट हेल आणि विशिष्ट बरोबर, भाषेतलं हे बरोबर वाक्य आहे. आहे. तर त्यासाठी आपल्याला बोली भाषेतनं आपल्याला जनरेटिव्ह टूल्स विकसित करायला लागतील हम्म. आणि हे फक्त आपल्याच मातीतले लोक करू शकतील. हम्म. आणि जर नक्कीच. अशा हे ऐकून जर नाशिकमधल्या कोणी लोकांनी जर विकसित करायचा प्रयत्न केला तर त्याचा खूप फायदा आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात करिअरच्या अनेक संधी आहे, शिवाय स्वतःहून काहीतरी नवीन वेगळं घडवायचं असेल तर AI हे अतिशय महत्वाचं करिअरचा एक ऑप्शन घडू म्हणजे शकतो. तुम्ही एक बघा हा. की स्टार्टअप इंडिया म्हणून एक प्रोग्राम आहे हो. आणि म्हणजे रिसेंटली मी वाचलं की जितके स्टार्टअप भारतात रजिस्टर झाले हम्म. त्यातले 65% जास्त टक्के लोक AI वरच काम करतात बर. किंवा AI वापरून काहीतरी काम करतात. हम्म. हम्म. त्यामुळे हे इतकं सर्वव्यापी तंत्रज्ञान आहे. बरोबर आहे. त्यामुळे शिकायला तर पाहिजे, त्याला दुसरा पर्यायच नाही तुम्हाला. बरोबर. जर तुम्हाला सजग आणि स्मार्ट म्हणून घ्यायचं असेल हम्म. तर तुम्ही AI न वापरता होऊच शकत नाही. पण बरोबर. त्याचबरोबर अंधविश्वास ठेवू नका, हम्म. कारण बरेच वेळा किंवा कधी कधी AI चुकीचं उत्तर पण देते. हो. मग ते तुम्ही असं त्याच्या ते काही भगवद्गीता नाहीये ती की ते फायनल वर्ड म्हणतो आपण तसं. बरोबर. तुम्ही ते पडताळून बघायला पाहिजे. हम्म. आणि मग तो एक असं समजा की तुम्हाला मिळालेला ड्राफ्ट आहे. हम्म. म्हणजे आता रिसर्च करणारे जे विद्यार्थी आहेत, PhD करणारे, ते ChatGPT-4 किंवा हे वापरून अनेक गोष्टी करतात. हा. त्यामुळे हा एक प्रश्न अनेक विद्यापीठात विचारला जातो की AI वापरायला परवानगी द्यायची का नाही. बरोबर आहे. पण माझं असं मत आहे की AI न वापरून आता तुम्ही व्हेरीफाय कसं करणार हम्म. एखाद्या व्यक्तीने वापरलं का नाही. तर ते तुम्हाला वापरायला त्यांना नक्कीच तुम्हाला अलाव करायला लागेल आणि त्याचबरोबर अंडरटेकिंग घ्यायला लागेल. म्हणजे पूर्वी कसं संदर्भ सूची म्हणून द्यायची बरोबर. की लायब्ररीत लोक जायचे, हो. मग ते पुस्तकं वाचायचे हो. आणि मग सांगायचे की मी ह्या पुस्तकातनं हे वाचलं त्यातनं आणि त्याच्या आधारे मी हा निष्कर्ष बरोबर काढला. आहे. आता तुम्ही हे सांगू शकता की ह्याच्याच बरोबर मी AI वापरलं, हम्म. या टूलमधनं या डिजिटल डेटा रिपॉझिटरीवरनं ह्या गोष्टी केल्या आणि मग हे निष्कर्ष आले. तर ह्याच्यात एक गोष्ट होती की जी प्रक्रिया पूर्वी वेळ खाऊ होती हम्म. ती आता पटकन होती. बरोबर. आणि असं जर होत असेल तर तुम्ही त्याचा फायदा घेतलाच पाहिजे ना. अगदी बरोबर. नक्कीच. खूप महत्त्वाची माहिती सांगितली सर. आणि जाता जाता एक अतिशय महत्त्वाचं वाक्य आपण बोललात की पूर्वी आपण संदर्भ सूची काढायचो, रेफरन्सेस घ्यायचो, लायब्ररीत जाऊन तासनतास पुस्तकं चाळायचो कशात त्याबद्दल एखादी माहिती काढायची असेल तर. हा विरोधाभास इथे सुद्धा आपल्याला नक्कीच जाणवेल की सतत जर आपण AIवर अवलंबून राहिलो तर पुस्तकांचं भवितव्य किंवा जे काही अगदी खूप आपल्या पूर्वजांनी पुस्तकांच्या लिखित माध्यमातून काही करून ठेवलेलं असेल तर त्याकडे कदाचित आपण पाठ फिरवून फक्त AIचाच वापर केला तर असंही घडू शकतं. याच्याबद्दल एक तज्ज्ञ म्हणून आपण काय सांगाल? मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की जी माहिती डिजिटल संदर्भात नाही, हम्म. म्हणजे त्या माध्यमात नाही, ती माहिती AI ला कळतच नाही ना. बरोबर. म्हणजे जी माहिती फक्त मुद्रित स्वरूपात आणि फक्त ग्रंथालयात उपलब्ध आहे आणि त्याचं डिजिटायझेशन झालेलं नाही, बरोबर आहे. ती माहिती AI ला माहितीच नाही. हम्म. त्यामुळं काही गोष्टींमध्ये तुम्ही पुस्तकं आणि ह्या पारंपरिक ज्या आपल्या पद्धती आहेत त्या नक्कीच आपण पाळल्या पाहिजेत. बरं. म्हणजे आता आयुर्वेदाचं मी एक उदाहरण देतो की मला एक अतिशय अनुभवी वैद्य माहिती आहेत. तर मी त्यांना एकदा भेटलो आणि त्यांना मी विचारलं की AIचं काय. तर ते म्हणाले की माझ्याकडे जे ज्ञान आहे आणि माझ्या मेंदूत आहे हम्म. ते मी गेले 50 वर्ष जे प्रॅक्टिस करतो त्या बरोबर. आधारे ते आलेलं आहे बरोबर आहे. आणि मी ते काही डिजिटल आणि इंटरनेट वगैरे काही करत नाही. हम्म. आणि माझे रुग्ण माझ्याकडे काय येतात कारण त्याच्या नाडी बघून मला कळतं. बरोबर. आता हे जे निदान करायची जी पद्धत आहे हम्म. ती AI ला करणं शक्यच नाही. खरे. आणि लोक आता दुर्दैवाने काय करतात की गुगल ओपिनियन घेऊन जातात डॉक्टरकडे. म्हणजे मी पुण्याला एका क्लिनिकच्या बाहेर पाटी बघितली की इथं गुगल आणि डिजिटल ओपिनियनची चर्चा करू नये. बर बर. म्हणजे जर तुम्ही माझ्याकडे डॉक्टर म्हणून आला तर मला तुमची गोष्टी सांगा, मला हे सांगू नका की गुगलनी मला हे सांगितलं. बरोबर बरोबर. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की गुगल किंवा इतर जे टूल्स आहेत ती त्यांच्याकडे भारतीय रुग्णांचा डेटा नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्याकडच्या उपलब्ध माहितीच्या आधारे ते निष्कर्ष करतात. हम्म.
पण हे जरी म्हटलं तरी डिजिटल हेल्थ किंवा डिजिटल आरोग्य पद्धती ही भारताला अतिशय लाभदायी ठरणार आहे. कारण एकच आहे की आपल्या देशामध्ये डॉक्टर आणि रुग्ण यांचा रेशो खूप कमी आहे. असे अनेक भाग आहेत भारतामध्ये की जिथं वैद्यकीय सेवा पोहोचतच नाही. बरोबर. तिथली जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यांना डिजिटली सक्षम करायची गरज आहे. म्हणजे तिथं व्हिडिओ कॉन्फरन्स फॅसिलिटी ठेवा, तिथं स्मार्ट स्क्रीन्स लावा आणि जो रुग्ण त्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत गेला तर फक्त शस्त्रक्रिया करण्याच्या व्यतिरिक्त ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला या माध्यमातून करता येतील. बरोबर. आणि त्यामुळे रुग्णसेवा चांगली होईल. सध्या काय होतं की अनेक लोकांना मोठ्या शहरात रुग्णसेवेसाठी यायला लागतं. बरोबर. ते खर्चिक आहे. हो. आणि त्याच्यात अजून एक प्रश्न आहे की अनेक लोकांच्याकडे विमान असतो, मग घरदार गहाण ठेवून वगैरे या गोष्टी करतात. तर बरोबर. इथं तुम्हाला तंत्रज्ञानाचा चांगला वापर करता येऊ शकतो. नक्कीच. आणि अशा पद्धतीनं AI भारतामध्ये वापरायची गरज आहे. विशेषतः दुर्गम भागात वैद्यकीय सेवा या अशा ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या कामासाठी AIचा नक्कीच वापर करणं जरुरीचं आहे. म्हणजे मी परवा एका ठिकाणी वाचलं की आफ्रिकेमध्ये ड्रोन आणि AI वापरून वृक्षारोपण करतात. बर. अच्छा. म्हणजे आपण मानवी जे प्रयत्न करतोय वृक्षारोपणाचे ते कमी आहेत. बरोबर. आणि मग त्याची देखभाल करणं वगैरे हे सगळं आहे. तर ते काय करतात, ड्रोननी सीड प्लांटेशन म्हणजे बिया लावतात. अच्छा. मग परत त्याच्या फोटो घेतात. मग तो ड्रोन परत जातो आणि त्याची वाढ किती झाली ते बघतो. बर. मग ही माहिती तुम्हाला मिळते आणि मग ह्युमन इंटरव्हेन्शन होतं. मग हे सगळं AI एनेबल्ड नाही आहे. म्हणजे आपण म्हणूया की 70% डिजिटल तंत्रज्ञान आहे, AI, ड्रोन्स वगैरे, आणि 30% मानव. म्हणजे थोडक्यात काय आहे की जिथं एक्सेप्शन्स आहेत, म्हणजे काहीतरी वेगळं घडतंय आणि जिथं तुम्हाला हस्तक्षेपाची गरज आहे तिथंच फक्त तुम्ही फोकस करा. बाकी जे सगळं रुटीन चाललंय चांगलं त्याच्यामध्ये लक्ष घालू नका. बरोबर. मला वाटतं या मुद्द्यामुळे ही एक गोष्ट क्लिअर व्हायला मदत होणार की जसं बऱ्याचदा आपण हल्ली ऐकतो की कम्प्युटर्स किंवा AIमुळे भविष्यातल्या नोकऱ्या किंवा मानवाचा हस्तक्षेप कमी होणार आहे, जसं सध्या आपण एक ऐकत असतो. तर तुमच्या ह्या उत्तरामुळे लोकांच्या मनातला हा गैरसमज दूर होईल की जसं तुम्ही म्हणालात की 70% AI आणि 30% मानवी हस्तक्षेप. म्हणजे काही ठिकाणी मनुष्यबळाची गरज असणारच आहे, हातांना काम मिळणारच आहे. त्याच्यामुळे तो धोका किंवा तो गैरसमज मनात ठेवून तंत्रज्ञानाकडे आपण बघू नये असंच इथं म्हणता येईल. साधी गोष्ट आहे ना, अन्न. आता तुम्ही बघा, पिझ्झा ऑर्डर करू शकता पण डाउनलोड नाही करू शकता. बरोबर. तुम्हाला तो घरी खायला लागतं. जोपर्यंत या आपल्या मूलभूत गरजा आहेत तोपर्यंत तुम्हाला डिजिटल तंत्रज्ञान एका मर्यादेच्या पुढे काही करू शकणार नाही. आणि ह्याच्याच आधारे तुम्ही चांगली सेवा देऊन, चांगलं ज्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणतो ते करून तुम्ही जर चांगली सेवा दिली तर रोजगार आहेच तुम्हाला. नक्कीच. फक्त रुटीन जॉब जे म्हणतो आपण, क्लेरिकल जॉब, इन आणि आउट लिहिणं, अशा प्रकारच्या नोकऱ्या गेल्या, टायपिस्टच्या नोकऱ्या गेल्या, बरोबर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंटच्या पण गेल्या. आता मी काल एका व्यक्तीशी बोलत होतो की ह्युमन रिसोर्सेस मध्ये म्हणजे अगदी इनिशियल स्क्रीनिंग ज्या मुलाखती होतात ते AI खूप चांगलं करतं. बर. आता तर एका बेंगलोर मधल्या कंपनीने तर सांगितलं की ज्यांना आमच्याकडे नोकरी पाहिजे त्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ पाठवायचे आणि ते व्हिडिओ पाठवायचे कसे याची टेम्पलेट पण त्यांनी दिली आहे. त्याच्यावरनं त्यांना कळतं की या माणसाची संभाषण कौशल्य किती आहे, त्याला खरंच विषयाची जाण आहे का. आणि मग त्या AIने सिलेक्ट केलेले जे लोक आहेत त्यांना मग मानवी HRचे लोक भेटतात. अच्छा. पण त्याचं काम किती कमी झालं. हो. मग आता त्याच्यात जे रुटीन काम करणारे जे HRचे लोक होते त्यांची गरज संपली. बरोबर. अशा नोकऱ्या गेल्या पण नवीन नोकऱ्या निर्माण पण झाल्या. सर, रोजगाराचा विषय जेव्हा निघतो तेव्हा अर्थातच संधी सुद्धा खूप महत्वाची आहे. येत्या भविष्य काळामध्ये AIच्या माध्यमातून किती प्रकारच्या नोकऱ्या अवेलेबल असू शकतात, काय सांगाल? अनेक प्रकारचे आहेत. तुम्हाला मी एक प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं एक उदाहरण दिलं. आता AIचं भवितव्य म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणून असणार आहे. बरोबर. तर त्याचा वेध घेऊन तुम्ही प्रोग्रॅमिंग करून नवीन टूल्स विकसित करू शकता. आणि जेव्हा तुम्ही या तंत्रसंधींचा विचार करता तेव्हा जागतिक स्तरावर आपण विचार केला पाहिजे. आणि इथं मी अतिशय आग्रहाने सांगतो, विशेषतः नाशिकमध्ये सांगतो की अनेक लोकांचं स्वप्न आहे की नाशिक पण IT हब झालं पाहिजे. बरोबर. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पूर्वेकडे बघा, म्हणजे तैवान, जपान आणि कोरिया या 3 देशांशी आपण जर सहकार्य वाढवलं आणि ह्या भाषा शिकलात आणि तिथं जरी AI असलं तरी भाषा संस्कृती महत्वाची आहे. म्हणजे जर तुम्हाला जपानी लोकांशी संवाद साधायचा असेल तर जपानीज मध्येच बोललं पाहिजे. बरोबर आहे. तिथं AI तुम्हाला शिकायला मदत करेल पण तो माणूस काही चॅटबॉटशी बोलणार नाही. बरोबर आहे. तो आणि इथल्या मुलींना तुम्ही ही महत्वाकांक्षा द्या की तुला परदेशी जायचंय पण अमेरिकेत नाही, जपानला जायचंय. अच्छा. आणि मी जपानला अनेक वेळा गेलोय. तो अतिशय चांगला देश आहे. ती जगातली 3री अर्थव्यवस्था आहे. आपण 4थ्या क्रमांकावर आहोत आणि आपण जपानमध्ये थोडासाच फरक आहे. आपण जपानच्या पुढे जाणार आहोत 1-2 वर्षात.
पण त्या देशाकडं आपल्या देशाला सहकार्याची एक मोठी संधी आहे. कारण एक महत्वाचं आहे की जपानचं सरासरी आयुर्मान 83 आहे. तिथं फक्त वृद्ध लोकच राहतात हो. आणि त्यांच्याकडे तरुण पिढी कमी आहे. बर. आणि भारताकडे एक्झॅक्टली उलट आहे. आपल्या देशाचं सरासरी आयुर्मान हे 20-22 आहे. आणि तरुणांना आपल्याला जर रोजगारक्षम करायचं असेल, त्यांना जर आर्थिक सुबत्ता आणायची असेल, तर जपान हा त्याच्यावर उत्तर आहे. बर. आणि ज्यांना कुणाला करिअर करायचं आहे, आणि जपानमध्ये सर्व प्रकारच्या करिअरना संधी आहे. तिथं नर्सेसना पण संधी आहे. अच्छा. तिथं अगदी बँका, म्हणजे तुम्ही जे काही शिकता त्याच्यावर फक्त जपानी भाषेचा मुलामा तुम्ही लावला बर. आणि सर्टिफाईड जॅपनीज झाला तर मग तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहे. बर. अशाच संधी तैवानमध्ये फक्त इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे लोक आहेत त्यांनी जर चायनीज चीनी भाषा शिकली, कारण तैवानमध्ये चीनी बोलतात, तर तुम्हाला तैवानमध्ये काम करता येईल. कोरिया पण अशीच इलेक्ट्रॉनिक आणि इंजिनिअरिंगची हब आहे. तर हा जर आपण पूर्वेकडे जायचा विचार जर केला तर, आणि नाशिकमधल्या आणि आसपासच्या लोकांनी ह्याच्यावर जर अतिशय फोकस दिला तर 2 ते 3 वर्षात चमत्कार घडेल. बर. सर, जागतिक संधींबद्दल आपण बोललो, परदेशात शिकण्याबद्दल आणि तिथे नोकरी करण्याबद्दल आपण बोललो. नक्कीच तिथे रोजगार खूप उत्तमरित्या उपलब्ध असेल. भारताबद्दल आपण काय सांगाल? भारतामध्ये आता मी तुम्हाला केरळ या राज्याचं उदाहरण देतो. केरळमध्ये गेले 50हून जास्त वर्ष घरटी एक माणूस परदेशी काम करतो. बर. मग तो परदेशी चलन पाठवतो. म्हणजे तुम्हाला हे माहिती नसलं तर सांगतो की आपल्या भारतामध्ये क्रमांक 1चं राज्य फॉरेन इनवर्ल्ड रेमिटन्सचं केरळ आहे. बर. त्याची लोकसंख्या कमी आहे, हो, पण परकीय चलन खूप येतं. त्यामुळं त्या कुटुंबाचं पण त्यांची सुबत्ता येते आणि तो प्रदेश पण सुधारतो. त्यामुळं परदेशी जाणं आणि पैसे कमावणं याच्यात काही गैर नाही. आणि भारतात तुम्ही या काही वर्ष राहा. मी असे अनेक उदाहरणं बघितली आहेत. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी सांगतो, पर्सिस्टंट सिस्टीम म्हणून एक लिस्टेड कंपनी आहे IT. बर. त्याचेच प्रवर्तक आनंद देशपांडे म्हणून आहेत, माझा मित्र आहे जुना. तो IIT मधनं M.Tech झाला, मग अमेरिकेला गेला. तिथं त्यांनी 8-10 वर्ष नोकरी केली, बर. ज्ञान मिळवलं. मग तो भारतात परत आला. म्हणजे स्वदेश सिनेमात जसं दाखवलंय तसं. मग इथं एक पर्सिस्टंट म्हणून कंपनी सुरू केली बर. आणि मग ती जगभर आता विस्तारली. त्यामुळे काही वर्ष परदेशी काम करणं आणि अनुभव घेऊन परत येणं याच्यात काही गैर नाहीये. अगदी किंवा बरोबर. काही लोक तिथं सुद्धा राहू शकतील, पण त्यांच्या मनात भारत आहे. एक लक्षात ठेवा की तुम्ही भारतीय व्यक्तीला भारताच्या बाहेर पाठवू शकता, पण त्याच्या हृदयातला भारत तुम्ही काढू शकत. क्या बात आहे. आणि असे अनेक लोक मला माहिती आहेत की ते परदेशी राहून देशकार्याचं काम करतात. मग त्यांना आर्थिक मदत करतात, तिकडच्या आपल्या लोकांना रोजगार देतात, अनेक NGOजना फंडिंग देतात. मग हे सगळं राष्ट्रनिर्मितीचंच काम आहे ना. त्यामुळे तुम्ही त्याच्यात भूगोल आणू नका. तुम्ही जिथं तुम्हाला योग्य वाटतं तिथं राहा. आणि ती लोक डिसेंबरमध्ये येतात, त्यामुळं प्रवासी दिवस म्हणून साजरा होतो. आणि तुम्ही बघा की आपले मोदीजी जेव्हा कुठल्याही देशात जातात तिथं कोण करतं त्यांचं स्वागत पहिल्यांदा? अनिवासी भारतीय, मोठी ती जमात आहे. कुठल्याही देशात जातात तिथं तुम्हाला NRIs म्हणजे अनिवासी भारतीय दिसतील. त्यांना भारताविषयी प्रचंड प्रेम आहे. म्हणजे आपल्याला जेवढं प्रेम नसेल तेवढं त्यांना आहे. म्हणजे आता अजून एक तुम्हाला वेगळं उदाहरण सांगतो की पुण्यात एक वैशाली म्हणून एक मोठं हॉटेल आहे, अतिशय लोकप्रिय. तर ते काही कारणांनी 2 महिने बंद होतं. पण त्याचं दुःख पुणेकरांना होण्यापेक्षा सिलिकॉन व्हॅलीत जास्त होतं की अरे 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 वैशाली बंद, मग तुमचं कसं होत असेल. आणि म्हटलं आमचं आम्ही बघतो ना, तुम्हाला दुःख करायचं काय कारण? बरोबर. पण त्यांना इन्व्हॉल्वमेंट त्याची किती असते. ते सकाळी उठल्यावर पहिल्यांदा ते मराठी वर्तमानपत्र वाचतात. बरोबर. त्यांना इथं काय चाललंय याचं आपल्यापेक्षा जास्त कुतूहल परदेशी लोकांना. आणि पूर्वी त्यांना डिजिटल वर्तमानपत्र वाचता येत नव्हते, आता सगळं लगेच मिळतं. आणि आता ऑनलाईन पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. AI टूल्स आहे, तर तुमचं रेडिओ चॅनल पण अनेक देशात आहे. बरोबर. त्यामुळे आता काय आहे की एक लक्षात ठेवा, इंटरनेटनं काय केलं, पूर्वी भूगोल आणि इतिहास हे वेगळे विषय होते. आता इंटरनेटने भूगोल इतिहास जमा केला. भूगोलाला काही अर्थ नाही आता. कुठलाही माणूस कुठेही जाऊन काही करू शकतो. पण ह्याच्याच बरोबर एक दुसरा मुद्दा आहे जो मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामुळे गुन्हे पण घडतात. सायबर गुन्हे, डिजिटल अरेस्ट वगैरे जे सध्या चाललेले आहे, ते गुन्हेगार कुठंतरी बाहेर बसून ते गुन्हे करतात. त्यामुळे त्यांना भारतात त्यांना आणून जेरबंद करणं हे खूप अवघड आहे. आणि त्यासाठी आपणच सजग राहणं महत्वाचं आहे. आपलं डिजिटल अस्तित्व मर्यादित ठेवा. उठसूट सगळ्या गोष्टी ऑनलाईन करू नका. बरोबर. आणि जगात सगळ्या लोकांना तुमच्या गोष्टींची माहिती करायची काही गरज नाही. तुम्ही स्वतःविषयी एवढी माहिती का देता? तर शेवटी त्या कंपन्या तुमची माहिती विकणार आहेत ना. तुम्ही प्रॉडक्ट आहात फक्त. अतिशय मर्यादित सगळी ही टूल्स वापरा. जेव्हा गरज पडेल तेव्हाच वापरा. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगायची गरज नाही. आता तुम्ही बघा 30 वर्षापूर्वी कुठलाही सोहळा झाला की फोटो निघायचे, मग ते अल्बम दाखवणं हा एक सोहळा असायचा वेगळा. आता ते सगळं संपलं. सगळे लोक ऑनलाईन करतात. पण निदान ते रिस्ट्रिक्ट तरी करा. म्हणजे असं तुम्ही करा की तुमचे जे 100 मित्र आहेत त्यांनाच ते फक्त दिसलं. बरोबर आहे.
बाकीच्या लोकांना सगळ्या गोष्टी सांगायची गरज काय? नक्कीच. म्हणजे जसं जसं टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान वाढतंय त्या अनुषंगाने येणारे धोके सुद्धा तितकेच मोठे आहेत आणि अर्थात आपण कायम वर्तमानपत्रात हल्ली वाचतो आहोत, बघतो आहोत की किती जरी सूचना दिल्या किंवा किती जरी सतत आपण हॅमर करत राहिलो की या गोष्टींपासून लांब राहा, तरी सुद्धा माणसं फसतायत, तरी सुद्धा माणसं अडकतायत. म्हणजे अगदी सामान्यांपासून मोठमोठ्या व्यक्ती सुद्धा अशा गोष्टींमध्ये अडकतात, हे सुद्धा आपण बघतो आहोत. सर, मला एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे, तर म्हणजे की जसं तुम्ही म्हणालात की ही माहिती ते लोक विकतात, हे म्हणजे नेमकं काय प्रकार आहे? आता तुम्ही हा साधा विचार करा की गुगल आणि फेसबुक तुम्ही वापरता हं, किंवा अनेक सॉफ्टवेअर तुम्ही फुकट वापरता. व्हॉट्सअप घ्या. हं. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही त्यांना ₹1 दिला नाही, पण तरी यांना कोट्यावधी रुपयांचा लाभ कसा मिळतो? हात कधी विचार केलाय का तुम्ही? मग तुम्हाला मी परत सांगतो की तुम्ही प्रॉडक्ट आहात. तुम्ही जी माहिती त्यांना देता हं, हं. त्याच्यावर ते पृथक्करण करतात बर. आणि मग माहिती तयार करतात. हां. की आता साधा एक तुम्हाला उदाहरण देतो की हं. नाशिकमध्ये कुठल्या प्रकारच्या साड्या विकायचा ट्रेंड असू शकतो हं. याचा तर्क लावून, बर. आणि मग ते काय करतात की इथल्या महिलांचे फोटोज घेतात, हं. मग त्याचं अनालिसिस करतात कुठल्या कलर आणि कुठल्या डिझाईनच्या. अच्छा. मग कुठल्या तरी ब्रँडला सांगतात की आता असं करा, हं. तुम्ही या मार्केटमध्ये जा आणि इथे विका, हा डेटा आहे आमच्याकडे. बर. आणि मग त्यासाठी ते लोक पैसे मोजतात हं. आणि मग MNCs हा डेटा वापरून मग नवीन मोहिमा करतात. याला एक ब्रँच, ह्याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग. बर. हे पण एक करिअर आहे. हो. फक्त आता ते आपल्याकडे कसं आहे की नीतिमत्ता आणि वैधता हं. याच्यामधली रेषा खूप धुसर आहे. खरंय. आता ह्याला नीतिमत्ता आहे का, हा रिलेटिव्ह प्रश्न आहे. बरोबर. ते म्हणतात डिजिटल मार्केटिंग आहे, तुम्हीच तर मला डेटा दिला. हं. आता तुम्ही जेव्हा व्हॉट्सअप करता, किती लोक लायसन्स अग्रीमेंट वाचतात? बरोबर. आपण सगळ्याला येस म्हणतो, पण तुम्हाला आपल्याकडे कसं आहे की एखादी गोष्ट फुकट वापरायला मिळाली की प्रचंड आनंद होतो, खरंय. पण त्याचे परिणाम काय आहे कोणाला माहिती. हं. म्हणून तुम्ही मर्यादित अस्तित्व ठेवा म्हणून मी सांगतो. सगळ्या गोष्टी फेसबुक आणि व्हॉट्सअपला सांगायची गरजच काय? बरोबर. म्हणजे अनेक लोक सगळे डिटेल्स देतात आधार कार्डापासून व्हॉट्सअपला. आता ते कुणाच्या हातात पडतील तुम्हाला काय माहिती. बरोबर. निदान ह्या गोष्टी तरी थोड्याशा कमी करा. नक्कीच. उठसूट व्हॉट्सअप सगळ्या गोष्टींसाठी वापरणं धोक्याचं आहे. ती अमेरिकन कंपनी आहे, हा डेटा अमेरिकन क्लाउडवर जातो, ते विकणार आहेत त्या गोष्टी. बर. आणि मी तर असं ऐकलं की आपल्या लोकांचा आधार कार्डचा डेटा त्यांनी अनालाइज करून फेक आधार कार्ड लोकांना दिली बर. काही एका व्यक्तीने. अच्छा. आता हा डेटा आला कुठला त्याच्याकडं, किंवा नावं कशी कळली? हं. कारण ते आपणच कोणीतरी दिलेली असतात ना. कारण त्याने काय आपला केंद्र सरकारचा सर्व्हर हॅक नाही केला, बरोबर आहे. कारण तो प्रोटेक्टेड आहे. पण आपलेच लोक स्वतःच्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवर टाकतात, हं. मग ती या लोकांच्या हातात पडतात. आणि उद्या जर कोणीतरी सांगितलं या कंपनीला की मला इंडियन UID सिस्टीमचा डेटा द्या, हं. मी पैसे देतो, हे लोक देतील लगेच. बर. कारण त्यांच्या दृष्टीने हा गुन्हा नाही आहे. हो. हा खरंय. प्रॉब्लेम आहे. अर्थातच खूप मोठा विषय आहे हा आणि अर्थात इतक्या कमी वेळात त्याच्यावर बोलणं हे मुळीच शक्य नाही. पण तरी सुद्धा खूप कमी वेळात आपण उत्तम माहिती दिलीत सर. आणि खरं तर AI हे किती उत्तम पर्याय होऊ शकतं करिअरचा विद्यार्थ्यांसाठी आणि भारताबरोबरच भारताच्या बाहेर सुद्धा याला किती छान संधी आहेत. त्याच्याबरोबर भाषा शिकणं वेगवेगळ्या हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण सांगितलं. AI किंवा तत्सम डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरताना कसं सजग राहिलं पाहिजे हे सुद्धा आपण सांगितलं. खूप छान माहिती दिलीत सर. आपण इथे आलात, आपल्या व्यस्त शेड्यूलमधनं वेळ काढलात आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधला. त्याच्याबद्दल रेडिओ विश्वासच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.